हॅलो डिअर फ्रेंड्स, आज आपण इलिस्ट्रेशन नंबर 8 बघणार आहोत, जो आपल्याला पेज नंबर 301 वर दिलेला आहे. ठीक आहे. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला श्रेयस अकाउंटचा फायनल अकाउंट तयार करायचा आहे. ठीक आहे. श्रेयस ह्याचा तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायची आहे. त्याचा ट्रायल बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे. ही त्याची डेबिट साईड आहे, ही त्याची क्रेडिट साईड आहे. म्हणजे हे त्याचे खर्च आहेत आणि हे त्याचे इन्कम आहेत. ठीक आहे. श्रेयस ट्रेडिंग कंपनीचे बघूयात आपण. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. जे जे आयटम्स तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्यावर ज्या ज्या ऍडजस्टमेंट तुम्हाला दिलेले आहेत त्या ऍडजस्टमेंट्सला आपण टिक करून घेऊ. ठीक आहे. तर हा आहे तुमचा स्टॉक ॲज ऑन 31 मार्च 2018 अमाऊंटेड टू ₹48,500. म्हणजे हा तुमचा काय आहे, हा तुमचा क्लोजिंग स्टॉक आहे. आणि क्लोजिंग स्टॉकची एंट्री कुठे येते, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ठीक आहे. तर ही एंट्री आपण सर्वात शेवटी करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे चार्ज डेप्रिसिएशन ऑन लूज टूल्स अँड प्लांट अँड मशिनरी. म्हणजे लूज टूल्स म्हणजे हे ॲसेट आहेत, प्लांट अँड मशिनरी सुद्धा ॲसेट आहे. ह्याच्यावर तुम्हाला डेप्रिसिएशन घ्यायचं आहे. लूज टूलवर 10% आणि प्लांट अँड मशिनरीवर 15%. म्हणजे आपल्याला लूज टूल्स आणि प्लांट अँड मशिनरीला टिक करावं लागणार आहे. बघूयात लूज टूल्स कुठं आहे. तर हे बघा, हे लूज टूल्स आहे, ह्याला टिक केलंय. प्लांट अँड मशिनरीला सुद्धा तुम्ही टिक केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेली आहे. ती ऍडजस्टमेंट आहे हे बघा, प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंटेड टू ₹500 अँड आउटस्टँडिंग रेंट 400. म्हणजे इन्शुरन्सवर तुम्हाला आणि आउटस्टँडिंग रेंटवर तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेली आहे. बघूयात इन्शुरन्स, आउटस्टँडिंग रेंट वगैरे कुठं आहे. मग प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स हे कंबाईन करून दिलेले आहेत. म्हणजे इथं तुम्हाला रेंटवर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे आणि इन्शुरन्सवर सुद्धा आहे. म्हणजे ह्याच अमाऊंटवर तुम्हाला दोनदा ऍडजस्टमेंट आहे. म्हणून ह्याला मी काय करतो, डबल टिक करून घेतो. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की इथं दोन ऍडजस्टमेंट आहेत, एकाच आयटमवर दोन ऍडजस्टमेंट. कारण की रेंट, रेट्स आणि इन्शुरन्स हे कंबाईन करून तुम्हाला एकच अमाऊंट दिलेली आहे. त्यामुळे इथंच तुम्हाला आउटस्टँडिंग रेंट घ्यायचं आहे आणि इथंच तुम्हाला प्रीपेड इन्शुरन्स सुद्धा घ्यायचं आहे. तर ही ऍडजस्टमेंट आपण करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% अँड ड्रॉविंग्स 7%. म्हणजे कॅपिटलवर आणि ड्रॉविंग्सवर तुम्हाला इंटरेस्ट आहे. हे कॅपिटल कुठे बघून घेऊत. कॅपिटल हे बघा, हे कॅपिटल आहे, ह्याला टिक केलं. आणि ड्रॉविंग्स कुठे आहे, तर ड्रॉविंग्स तुम्हाला इथं आहे, तर ह्यालाही टिक करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. ड्रॉविंग्सला टिक केलं, कॅपिटलला टिक केलं. त्याच्यानंतर अजून काय आयटम दिलेला आहे, आउटस्टँडिंग सॅलरी सांगितलंय तुम्हाला. आउटस्टँडिंग सॅलरी किती रुपये, ₹650. म्हणजे सॅलरीवर ऍडजस्टमेंट आहे, सॅलरीला टिक करून घेऊ. हे बघा, सॅलरीजला सुद्धा तुम्ही टिक केलेलं आहे. ठीक आहे. आता नेहमी बघा, परचेस जर दिला असेल तर परचेस रिटर्न, सेल्स दिला असेल तर सेल्स रिटर्न. परचेस कोणत्या साईडला आहे बघा, परचेस तुम्हाला दिसेल ह्या साईडला, डेबिट साईडला. तर ह्याचा रिटर्न कुठं असेल, क्रेडिट साईडला. म्हणजे हा रिटर्न आउटवर्ड, म्हणजे हा परचेस रिटर्न आहे. ह्याला आपण काय नाव देऊ, परचेस. कारण की परचेस डेबिट साईडला, तर त्याचा रिटर्न त्याच्या रिव्हर्स साईडला असतो. म्हणून हा परचेस रिटर्न आहे. ह्यालाही टिक करून ठेवतो, परचेसलाही टिक करून ठेवतो. ही एक हिडन ऍडजस्टमेंट असते, आपल्याला नेहमी बघावी लागते. त्याच्यानंतर सेल्स, हे बघा, सेल्स जर इकडल्या साईडला आहे तर ह्याचा रिटर्न डेबिट साईडला असायला पाहिजे. म्हणजे हे रिटर्न कोणतं आहे, सेल्स रिटर्न आहे. म्हणून ह्याला आपण सेल्स रिटर्न म्हणून आपल्या माहितीसाठी लिहून ठेवूत. आणि ह्यालाही आपण टिक करून टाकूत, ह्यालाही आपण टिक करून टाकूत. आला. आता सगळ्या ऍडजस्टमेंट आणि त्याच्या टिक मार्क्स आपल्याला झालेले आहेत. आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची आहे. प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला काय काय लागतो, ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे बघा, मी इथं ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे. हे बघा, हे आहे ट्रेडिंग अकाउंट आणि P&L अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट कसा तयार करायचा, तर 30% भाग हा ट्रेडिंग अकाउंटचा असतो आणि उरलेला भाग हा काय असतो, P&Lचा असतो. त्यामुळं हे बघा, हे ट्रेडिंग अकाउंट, हे वरचा साईड जो आहे ट्रेडिंग अकाउंटचा आणि खालचा कोणता आहे, P&Lचा. आणि इकडे मी तयार केलेली आहे बॅलन्स शीट. जसे जसे आयटम्स येतील आपण तसं तसं ते रेकॉर्ड करत जाऊयात. ठीक आहे. चला तर मग प्रॉब्लेमला सुरुवात करूया. सर्वात अगोदर प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या समोर ठेवा, पुस्तक तुमच्या समोर असू द्या. मी आयटम्स बघतोय एक एक आणि त्याचं रेकॉर्डिंग करत जातोय. त्याच्या पोस्टिंग आपण
करत जातोय. तर पहिला आयटम कोणता आहे ते बघा. तर तुम्हाला दिलेला पहिला आयटम आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे तुमचा ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्स असतो. तर ओपनिंग स्टॉक किती रुपये आहे? 14,400 रुपये. म्हणून ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटला टू ओपनिंग स्टॉक 14,400 रुपये लिहिलं. नेक्स्ट आयटम काय आहे बघा. नेक्स्ट आयटम सांगा मला काय आहे. तर नेक्स्ट आयटम तुमचा आहे डेटार्स. डेटार्स किती आहे? 30,000. आणि डेटार्स म्हणजे ऍसेट असतं ना, सन्ड्री डेटार्स. तर डेटार्स हे तुमचं ऍसेट आहे आणि त्याच्यावर कोणतीही ऍडजस्टमेंट या प्रॉब्लेममध्ये दिलेली नाहीये. आजपर्यंत डेटार्सवर ऍडजस्टमेंट होत्या तर आपण टिक करून ठेवलं होतं आणि त्याला तशा प्रकारे ऍडजस्ट सुद्धा केलं होतं. पण इथं डेटार्सला आपण टिक केलेलं नाहीये म्हणजे ह्याच्यावर ऍडजस्टमेंट दिलेली नाहीये. म्हणून सन्ड्री डेटार डायरेक्ट आउटर कॉलमला आपण ऍसेट साईडला लिहू शकतो. हे बघा, सन्ड्री डेटार्स किती रुपये आहे? 30,000 रुपये. डायरेक्ट आउटर कॉलमला आला. ठीक आहे, हे एक वेगळं प्रॉब्लेम झाला इथं. नंतर तुम्हाला दिलेला आयटम आहे तो आहे रिटर्न इनवर्ड. आता रिटर्न इनवर्ड म्हणजे कोणता रिटर्न आहे तो? सेल्स रिटर्न आहे ना. डेबिट साईडचा रिटर्न कोणता असतो? सेल्स रिटर्न असतो. म्हणून सेल्स मधून बाय सेल्स त्याच्यामधून लेस रिटर्न इनवर्ड किती आहे? 1,650 रुपये आहे. 1,650 रुपये वजा करूयात आपण. पण सध्या आपल्याला सेल्स माहित नाहीये. जेव्हा आपण सेल्स लिहू तेव्हा वजा करूयात. ठीक आहे, सध्याला मी जशाला तसं लिहितोय. हे 50 आहे. ठीक आहे, 1,650 रुपये. नेक्स्ट आयटम सांगा काय आहे. नेक्स्ट आयटम आहे रेंट रेट्स अँड इन्शुरन्स. बरोबर आहे, रेंट रेट्स अँड इन्शुरन्स. तर हा आयटम कशाचा आहे? हा प्रॉफिट अँड लॉसचा आयटम असतो. ठीक आहे, तर रेंट रेट्स अँड इन्शुरन्स मी P&L ला लिहितोय. ठीक आहे, तर टू रेंट रेट्स अँड इन्शुरन्स किती रुपये आहे हो? हे आहे 2,250. ह्याच्यावर ऍडजस्टमेंट्स आहेत. 2 ऍडजस्टमेंट्स आहेत. 2दा टिक केलेले आहे म्हणून जागा सुद्धा थोडीशी जास्त लागेल. म्हणून आपण काय करूयात, ह्याला थोडीशी जागा जास्त ठेवूयात. ठीक आहे, आपण जास्त जागा ठेवूयात, त्यानंतर आपल्याला ऍडजस्ट करता येईल. बघूयात आपण ऍडजस्टमेंट जेव्हा करू तेव्हा. नंतर आहे प्रोडक्टिव्ह वेजेस. नावातच आहे वेजेस आणि तो पण प्रोडक्टिव्ह. तर नक्कीच तो फॅक्टरीचा आयटम असतो कारण की प्रोडक्शन करण्यासाठीचा लागलेला वेजेस आहे. म्हणजे असा लेबर जो फॅक्टरीमध्ये काम करतोय, तो प्रोडक्शन करतोय, त्याच्यासाठी त्याला मोबदला म्हणून वेजेस दिले जातात. टू प्रोडक्टिव्ह वेजेस कुठे येणार? हे येणार ट्रेडिंग अकाउंटला. टू प्रोडक्टिव्ह वेजेस. ह्याच्यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून डायरेक्ट मी आउटर कॉलमला घेतोय. 2,525 रुपये. ठीक आहे, प्रोडक्टिव्ह वेजेस. नंतर आहे डिस्काउंट. आता डेबिट साईडचा डिस्काउंट म्हणजे नेहमी खर्च असतो. डेबिट साईडला खर्च असतात ना, म्हणून हा डिस्काउंट काय? खर्च आहे. आणि डिस्काउंट P&Lच्या डेबिटला. खर्च असेल तर डेबिटला आणि इन्कम असेल तर क्रेडिटला. डेबिट साईडचा डिस्काउंट डेबिट साईडलाच रेकॉर्ड करायचा. म्हणून टू डिस्काउंट किती रुपये आहे हो? डिस्काउंट 390 रुपये. व्यवस्थित प्रॉब्लेम मध्ये बघा, तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट आहे इंटरेस्ट. परत डेबिट साईडचा इंटरेस्ट आहे म्हणजे हा खर्च आहे. लक्षात येते मी काय म्हणतोय? डेबिट साईडचा इंटरेस्ट असेल तर तो खर्च असतो आणि तो डेबिट साईडलाच. बघा, डेबिट साईडचे सगळे आयटम एक तर ट्रेडिंगच्या किंवा P&Lच्या डेबिट साईडला नाहीतर ऍसेट साईडला रेकॉर्ड होतील. लक्षात घ्या, डेबिट साईडचे सगळे आयटम जे तुम्हाला दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये ते सगळे एक तर P&Lच्या डेबिटला, ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा ऍसेट साईडला रेकॉर्ड केले जातील. आणि क्रेडिट साईडचे आयटम इकडं क्रेडिट साईडला P&L किंवा ट्रेडिंगच्या किंवा लायबिलिटी साईडला रेकॉर्ड केले जातील. एवढं नक्की असतं. ठीक आहे, त्यामुळं तुम्हाला फक्त विचार करायचा डेबिट साईडचा आयटम हा ट्रेडिंगच्या डेबिटला येणार, P&Lच्या डेबिटला येणार किंवा ऍसेटला येणार. तर आता इंटरेस्ट म्हणजे खर्च आहे आणि खर्च असतं तर तो कुठे? तो P&Lच्या डेबिटला है ना. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो हा एक्सपेन्सेस आहे. टू इंटरेस्ट किती रुपये आहे हो? टू इंटरेस्ट हा आहे 475 रुपये. म्हणून हा 475 रुपये. नेक्स्ट काय आहे? लॉस बाय फायर. परत नुकसान झाले, आग लागली, नुकसान झालं
आणि नुकसान झालं तर परत डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणून लॉस कुठे येतो, P&Lच्या डेबिट साईडला येतो. टू लॉस बाय फायर किती रुपये आहे, 1650 रुपये. आला 1650 रुपये. नेक्स्ट आयटम कोणता दिलेला आहे तुम्हाला नेक्स्ट आयटम दिलाय सॅलरीज. सॅलरीज म्हणजे परत खर्च आहे आणि त्याच्यावर ऍडजस्टमेंट सुद्धा आहे. परत P&Lचाच आयटम आहे सॅलरीज, है ना. की काय आहे सॅलरीज, टू सॅलरीज, ह्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला लिहितोय मी 1850 रुपये. ठीक आहे, ह्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, आपण त्याची ऍडजस्टमेंट नंतर बघणार आहोत. नेक्स्ट काय दिलंय तुम्हाला बघा, परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला ना परचेसेस, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे का, हिडन ऍडजस्टमेंट आहे. परचेस असेल तर परचेस रिटर्न चेक केला तर परचेस रिटर्न सुद्धा आहे, म्हणून मी परत ट्रेडिंगच्या डेबिटला टू परचेसेस लिहितोय आणि ते किती आहे परचेसेस, ते आहे 24,350 आणि ह्याच्यातून रिटर्न वजा केले जातील. बघूत आपण रिटर्न येईल तेव्हा वजा करूत, सध्या मी असंच ठेवतो त्याला. नेक्स्ट आहे ड्रॉविंग्ज. तर ड्रॉविंग्ज म्हणजे काय, पर्सनल यूज साठी घेतलेला पैसा. तो काय करतो आपण, कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट असेल तर ऍड, नेट लॉस असेल तर वजा, त्याच्यानंतर त्याच्यातून ड्रॉविंग्ज वगैरे वजा करतो. ठीक आहे, तर ड्रॉविंग्ज वजा होते, थोडीशी जागा सोडतो मी तर लेस ड्रॉविंग म्हणून लिहून ठेवतो. किती रुपये आहे ते मला सांगा, ड्रॉविंग्ज किती रुपये आहे, 2500 रुपये आहे. हे आपण वजा करूया, नंतर जेव्हा ऍडजस्टमेंट करू तेव्हा आपल्याला ती अमाऊंट कन्फर्म होऊन जाईल. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आयटम आहे तो आहे कॅरेज आउटवर्ड. बघा मी नेहमी सांगतो तुम्हाला, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगला, कॅरेज आउटवर्ड P&Lला. कॅरेज इनवर्ड जर असेल, इनवर्ड म्हणजे गुड्स आणण्याचा खर्च, कॅरेज म्हणजे कशाचा, जे तुम्ही बघा ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं गुड्स कॅरियर, म्हणजे गुड्स आणण्यासाठी, जे तुमचं रॉ मटेरियल ते आणण्यासाठी तुम्हाला जे ट्रक लागतं त्या ट्रकचं भाडं किंवा ते ट्रकचं जो एक्सपेन्सेस आहे ते काय असतं तुमचं कॅरेज. तर कॅरेज इनवर्ड म्हणजे गुड्स आणण्यासाठीचा खर्च, तर तो येतो ट्रेडिंगला. पण गुड्स तयार झाल्यावर सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये पाठवावं लागतं ना ट्रकमध्ये, बरोबर आहे, त्याचाही वाहतूक भाडं लागतं ना, तर ते कॅरेज आउटवर्ड म्हणजे बाहेर जाणे, आणि बाहेर जाण्याचा जो खर्च असतो तो P&Lला घ्यायचा नेहमी. लक्षात आलं, तर कॅरेज आउटवर्ड P&Lला, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगला. तर कॅरेज आउटवर्ड आहे ना, म्हणून मी हा घेतोय P&Lला. टू कॅरेज आउटवर्ड किती रुपये आहे हो, 1275 रुपये दिलेला आहे, तर तो आपण घेतला P&Lला. ठीक आहे. नेक्स्ट लूज टूल्स काय आहे, तुमचा ऍसेट आहे. तर लूज टूल्स ऍसेट साईडला लिहितो. हे बघा लूज टूल्स म्हणजे जे छोटे छोटे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट लागतात ना फॅक्टरीमध्ये, तर ते तुम्हाला काय करावे लागतात, ऍसेट म्हणून ट्रीट करावे लागतात. लॉंग टर्म साठी लागतात, ते नेहमी बदलत नाही. ट्रेडिंग अकाउंटला काय घेतो आपण, असे खर्च जे बदलते खर्च आहेत, रेव्हेन्यू खर्च आहेत, आणि बॅलन्स शीटला कोणते घेतो, कॅपिटल खर्च घेतो. लूज टूल्स एकदा आणलं तर परत आणायची गरज पडत नाही, ते दिवसेंदिवस चालूच असते. त्यामुळं 17,500 रुपयाचा हे काय आहे, तुमचा ऍसेट आहे. छोटे छोटे किरकोळ वस्तू आहेत, त्याच्यावर तुम्हाला डेप्रिसिएशन दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे ऍडजस्टमेंट आहे. तर ती ऍडजस्टमेंट आपण नंतर करूयात. नंतर दिलेलं आहे तुम्हाला प्लांट अँड मशिनरी. परत प्लांट अँड मशिनरी सुद्धा ऍसेट आहे, त्यामुळे प्लांट अँड मशिनरी सुद्धा तुम्ही ऍसेट साईडला घ्या. प्लांट अँड मशिनरी किती रुपये आहे प्लांट अँड मशिनरी, 14,000 रुपये. ठीक आहे, ह्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे ह्यालाही इनर कॉलमला लिहितोय मी. ओके. नेक्स्ट आयटम काय बघूत, तर नेक्स्ट आयटम आहे तुमचा कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. तर कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक, आता कॅश इन हँड ह्याच्यावर ऍडजस्टमेंट नाहीये, कॅश ॲट बँकवर ऍडजस्टमेंट नाही, म्हणून डायरेक्ट ऍसेट साईडला मी लिहितोय कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. ठीक आहे, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक 7,500, कॅश इन हँड
1250. ठीक आहे, 1250. ओके. नेक्स्ट, मला वाटतं डेबिट साईडचे सगळे आयटम झालेले आहेत, बरोबर आहे. आता आहेत क्रेडिट साईडचे आयटम. पहिला आयटम कोणता आहे क्रेडिट साईडचा? क्रेडिटर्स. आता हे आयटम जे क्रेडिट साईडचे आयटम असतात हे एकतर ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा P&Lच्या क्रेडिटला नाहीतर लायबिलिटीजला येणार. लक्षात आलं. आता तुमचा डेबिट साईडचे आयटम संपलेत. आता तुम्हाला फक्त क्रेडिट साईडचे आयटम एकतर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, P&Lच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटीजला येणार. म्हणून ह्या साईडलाच हे आयटम येणार, एकतर क्रेडिट साईडला किंवा लायबिलिटीज साईडला. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना डेबिटचा आयटम डेबिटला किंवा ॲसेटला आणि क्रेडिटचा आयटम क्रेडिटला किंवा लायबिलिटीजला. ठीक आहे. आता सगळे आयटम एकतर क्रेडिट साईडला किंवा लायबिलिटीज साईडला येईल. बघूया क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे काय? असा सप्लायर ज्याच्याकडून आपण गुड्स उधारीवर घेतलंय आणि त्याचे पैसे आपल्याला द्यायचेत. मग ती लायबिलिटी आहे ना आपली, म्हणून क्रेडिटर्स काय येतं? लायबिलिटीज साईडचा आयटम आहे. म्हणून क्रेडिटर्स कुठे येणार? सन्ड्री क्रेडिटर्स आहे ना ते. क्रेडिटर्स म्हणजेच सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री डेटर ऍसेट साईडला, तर सन्ड्री क्रेडिटर लायबिलिटीज साईडला येणार. ठीक आहे. तर सन्ड्री हा शब्द नाही आला तरी तो सन्ड्री क्रेडिटरच असतो. 19,300 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट आयटम काय? रिटर्न आउटवर्ड. आता रिटर्न आउटवर्ड म्हणजे हा क्रेडिट साईडचा रिटर्न आहे, म्हणून हा काय करायचा तुम्हाला? परचेस मधून रिटर्न. बघा मायनस करतोय म्हणजेच विरुद्ध साईडला लिहितोय. फक्त आपण विरुद्ध साईडला का लिहित नाहीत? कारण की अकाउंटिंग स्टँडर्डच्या फॉर्मॅटमध्ये सांगितलेले की परचेस मधून परचेस रिटर्न वजा करायचा. म्हणून हा रिटर्न वजा करतोय, ऍड करत नाहीये. म्हणून वजा केलं म्हणजेच आपण ते क्रेडिट साईडलाच लिहिल्यासारखं आहे. पण स्टँडर्ड फॉर्मॅट आहे त्यामुळे परचेस मधून रिटर्न वजा करावं लागतं, म्हणून ते आपण वजा करतोय 750 रुपये. हेच 2-4 आयटम असे आहेत जिथं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. नेहमी लक्षात ठेवा, रिटर्न हा वजा केला जातो. वजा केला म्हणजेच आपण ते क्रेडिट साईडला लिहिल्यासारखं असतं, पण फॉर्मॅट दिल्याप्रमाणे आपण ते वजा करतोय. ओके. 750 रुपये. 23,600 रुपये. नेक्स्ट काय आहे तुम्हाला दिलेला? सेल्स. क्रेडिट साईडचा आयटम आहे ना सेल्स. आपण लिहिला नव्हता, किती आहे? आत्ता आलाय तो आयटम 20,000 रुपये. आता मला सांगा 20,000 मधून 1,650 वजा केलं तर किती राहतं? 18,350. भेटलं सेल्स. 18,350 सेल्स आहे. ओके. नेक्स्ट डिस्काउंट. आता हा क्रेडिट साईडचा डिस्काउंट आहे, म्हणजे हा डिस्काउंट रिसिव्ड आहे. मी म्हणले ना क्रेडिट साईडचे सगळे आयटम क्रेडिट साईडलाच येणार, म्हणून P&Lच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट रिसिव्ड किती रुपये? 365 रुपये. कॅपिटल किती आहे? 75,000. बघा कॅपिटल 75,000 आहे. कॅपिटल आपण लिहून टाकू 75,000 रुपये. ओके, लिहून टाकला. नेक्स्ट काय आहे तुमचा? आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आता डायरेक्ट दिलाय तुम्हाला आउटस्टँडिंग इंटरेस्ट, त्यामुळे ह्याचे डबल इफेक्ट होणार नाही. आणि आउटस्टँडिंग म्हणजे लायबिलिटी आहे, मागचीच लायबिलिटी तुमची द्यायची राहिली आहे. मग लायबिलिटी आहे ना आउटस्टँडिंग हा नेहमी लायबिलिटी साईडचा आयटम असतो. ठीक आहे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट किती रुपये आहे हो? आउटस्टँडिंग इंटरेस्ट 650 रुपये. नेक्स्ट काय आहे? लोन सुद्धा लायबिलिटीज आहे तुमची, म्हणून तो लायबिलिटी साईडचा आयटम आहे. लोन किती रुपये आहे? लोन 7,500 रुपये लोन आहे. ओके. मला वाटतं तुमचे सगळे डेबिट आणि क्रेडिट साईडचे आयटम आपण पोस्टिंग करून झालेले आहेत. आता राहिल्यात त्या फक्त ऍडजस्टमेंट. लक्ष द्या आता ऍडजस्टमेंटला. आयटम पोस्टिंग केल्यानंतर ऍडजस्टमेंटचे नेहमी डबल इफेक्ट होतात, है ना, आपण नेहमी बघतो. आता क्लोजिंग स्टॉक. पहिला ऍडजस्टमेंट कशाचा आहे? क्लोजिंग स्टॉकचा. किती आहे? 48,500 रुपये. बघा, जर क्लोजिंग स्टॉकच्या 2 अमाऊंट तुम्हाला दिले असतील, जशा मागच्या प्रॉब्लेम्स मध्ये आलेल्या आहेत, तर तुम्हाला छोटी अमाऊंट विच एव्हर इज लेस ती अमाऊंट तुम्हाला क्लोजिंग स्टॉक म्हणून घ्यावी लागते. इथं सुदैवानं तुम्हाला फक्त एकच अमाऊंट दिलेली आहे, म्हणून टेन्शनचं काही कामच नाही. 48,500 रुपये क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक एक तर ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक किती रुपये आहे? क्लोजिंग स्टॉक
48,500 म्हणजे असा स्टॉक जो विकला गेलेला नाहीये, उरलेला स्टॉक 48,500 म्हणजे हा स्टॉक आपला ऍसेट आहे ना, म्हणून ह्याचा दुसरा इफेक्ट कुठं होतो, ऍसेट साईडला. क्लोजिंग स्टॉक किती रुपये, 48,500 रुपये झाला पोस्टिंग ऍसेट साईडला. ओके. नेक्स्ट दिलाय तुम्हाला चार्ज डिप्रिसिएशन ऑन लूज टूल्स 10%. बघा लूज टूल्सवर डिप्रिसिएशन किती, लेस डेप्रिसिएशन 10% आणि प्लांट अँड मशिनरी 15%, म्हणून लेस डेप्रिसिएशन 15%. ओके. आता 17,500 वर 10% डायरेक्ट निघतात, 1,750 रुपये होती अमाऊंट, म्हणून किती येतं हे 15,750. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला सहजासहजी येऊन जाईल ते. ठीक आहे. वर्किंग नोट करून दाखवू का कॅल्क्युलेशन मध्ये, हे बघा वर्किंग नोट. ओके. बघूयात वर्किंग नोट मध्ये. नंबर 1 लूज टूल्स है ना, किती आहे 17,500 इंटू 10% ना, हे 10%, 1010 1,750 रुपये डेप्रिसिएशन आला है ना, डेप्रिसिएशन. नंबर 2 काय आहे, प्लांट अँड मशिनरी किती रुपये आहे, 14,000 रुपये. ह्याच्यावर किती टक्के, 15%. बरोबर आहे. 140 गुणिले 2 शून्य इथले कटले, 2 शून्य इथले कटले, 140 गुणिले 15 जर तुम्ही केलात तर तुम्हाला किती येतील, 2,100 रुपये अमाऊंट येईल. ठीक आहे. म्हणजे डेप्रिसिएशन किती आला, 2,100 रुपये. तर प्लांट अँड मशिनरीवर 2,100 रुपये वजा करून टाका, किती येतं, 11,900 रुपये. ओके. ठीक आहे. 11,900 रुपये आला. आता प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट, तर डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट होणार ना, मग दुसरा इफेक्ट कुठं होणार, P&Lच्या डेबिट साईडला. नेहमी आपण करतोच ना, हे तर येतच आपल्याला. तर टू डेप्रिसिएशन ऑन ऍसेट्स काय काय आहे, डेप्रिसिएशन ऑन ऍसेट्स, लूज टूल्स, प्लांट अँड मशिनरी. तर लूज टूल्सवर आहे 1,750, प्लांट अँड मशिनरीवर आहे 2,100 रुपये आला. नेक्स्ट आयटम सांगा मला. नेक्स्ट आयटम काय आहे, प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंटेड टू ₹500. आता प्रीपेड इन्शुरन्स जो प्रीपेड आहे, मग काय करायचं आपण इथं, प्रीपेड इन्शुरन्स काय करतो आपण माहिती आहे ना तुम्हाला. तर प्रीपेड आपण काय करतो, वजा करतो आणि आउटस्टँडिंग काय करतो, ऍड करतो. तर प्रीपेड इन्शुरन्स 500 आणि आउटस्टँडिंग रेंट 400. इन्शुरन्स आणि रेंट ह्याच अमाऊंट मध्ये दिलेले आहेत, त्यामुळं आधी काय करूत आपण, ऍड आउटस्टँडिंग रेंट. किती रुपये आहे आउटस्टँडिंग रेंट, 400 रुपये. 400 रुपये ऍड करूत, किती आला, 2250 प्लस 400 हे आले 2650 रुपये. ह्याच्यातून काय वजा करायचं आहे, लेस काय करायचं तुम्हाला, लेस प्रीपेड इन्शुरन्स ना, तिथंच, कारण की तीच अमाऊंट मध्ये इन्शुरन्स आहे आणि त्याच अमाऊंट मध्ये रेंट आहे, म्हणून तिथल्या तिथंच वजा करायचं. आता 500 रुपये. मग किती येते तुमची अमाऊंट आउटर कॉलमला, तर आउटर कॉलमला येते हे बघा 2250 प्लस 400 2650 वजा 500 केलं तर किती रुपये आले, ही सगळ्यांची टोटल गेली 2,150 रुपये. बरोबर आहे, 2,150 रुपये आला, 2,150. ओके. ठीक आहे, आलं लक्षात. 2,250 प्लस 400 आउटस्टँडिंग रेंटचे 2,650 झालं. त्याच्यातून प्रीपेड इन्शुरन्स 500 रुपये. कुठून आले हे, ऍडजस्टमेंट नंबर तुम्हाला 3 मध्ये सांगितलेला आहे. ठीक आहे, ही इम्पॉर्टंट आहे म्हणून इथं आपण थोडंसं टिक करून ठेवतोय. ऍडजस्टमेंट हे थोडंसं वेगळं आहे या प्रॉब्लेम मध्ये, म्हणून तुम्हाला 400 ऍड केलं आउटस्टँडिंग म्हणून आणि 500 वजा केलं. आता आउटस्टँडिंग हा शब्द कुठे येतो, लायबिलिटीला ना, मग आउटस्टँडिंग रेंट कुठे येणार, लायबिलिटी साईडला. हे बघा मी लिहितो इथं, आउटस्टँडिंग रेंट लायबिलिटी साईडला किती रुपये आहे आउटस्टँडिंग रेंट, 400 रुपये. आणि प्रीपेड इन्शुरन्स किती येतं, हे बघा
प्रीपेड इन्शुरन्स ॲसेट साईडला. प्रीपेड हा शब्द ॲसेटला, आउटस्टँडिंग हा लायबिलिटीजला, म्हणून प्रीपेड इन्शुरन्स किती रुपये? दोन इफेक्ट झाले पण वेगवेगळ्या साईडला झाले, 500 रुपये. आउटस्टँडिंगचा इफेक्ट कुठं झाला? लायबिलिटीज साईडला है ना. आणि प्रीपेडचा इफेक्ट कुठं झाला? प्रीपेडचा इफेक्ट झाला 500 रुपयाचा ॲसेट साईडला. ओके, झाल्या दोन जागी नोंद. नेक्स्ट काय आहे? चार्ज इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणते, हे थोडंसं वेगळं आहे, नवीन ऍडजस्टमेंट. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे ह्या कॅपिटलमध्ये तुम्हाला काय करायचंय? इंटरेस्ट ऍड करायचं आहे 5%. तर करून टाकू. ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती रुपये आहे? 75,000. बघा 5% म्हणते, बरोबर आहे, 5%. तर इथं वर्किंग नोट करून टाकू. नंबर 3, इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे? 75,000वर 5%, 750 गुणिले 5 किती रुपये होतात? तर हे होतात 3,750. ठीक आहे. मग इंटरेस्ट किती ऍड करायचा आहे? ऍड इंटरेस्ट 3,750. आता ह्याच्यामध्ये काय ऍड करतो नंतर आपण? नेट प्रॉफिट ना. ऍड नेट प्रॉफिट जेव्हा येईल तेव्हा आपण नेट प्रॉफिट ऍड करू. तुम्ही आधी नेट प्रॉफिट सुद्धा ऍड करू शकता, त्याच्यामध्ये इंटरेस्ट सुद्धा ऍड करू शकतात. अमाऊंट तेवढीच येणार आहे, आपल्याला अमाऊंटशी घेणं देणं आहे. ठीक आहे, त्यामुळं अमाऊंट परफेक्ट येणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे? तर ती आहे ड्राविंग्सवर 7%. बघा ड्राविंग्स वजा करतोय, परत ह्याच्यावर तुम्हाला काय करायचंय? इंटरेस्ट वजा करून घ्यायचा आहे. मग ड्राविंगचा इंटरेस्ट लेस इंटरेस्ट 7% है ना. कशावर? तर 2,500 वर 7%. ठीक आहे, 2,500 वर 7%. तर हे बघा नंबर 4, इंटरेस्ट ऑन ड्राविंग. ठीक आहे. आता इथं एक ट्विस्ट असा आहे की प्रॉब्लेम मध्ये तुम्ही ड्रॉविंग्स कधी घेतली आहे त्याची तारीख काय ते माहित नाहीये, बरोबर आहे. आणि जर तुम्ही 7% 2,500 वर काढलात, हे बघा हे 2,500 वर ड्रॉविंग 2,500 ना, त्याच्यावर जर 7% काढलात तर अमाऊंट किती येते? तर ती अमाऊंट येते 175 रुपये. किती येते? 175. पण प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला इंटरेस्ट बघा, आन्सर मध्ये तुम्हाला इथं इंटरेस्ट 88 रुपये घेतलंय. विचार केला 88 कुठून आले? तर खाली एक वर्किंग नोट दिलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की ड्रॉविंग्सची तारीख दिली नाहीये, ती ड्रॉविंग्स कधी घेतलेली, किती तारखेला घेतलेली आहे. म्हणून ह्यांनी असं ऍझ्युम केलंय, गृहीत धरलंय की ही ड्रॉविंग्स 6 महिन्याची आहे. लक्षात येत आहे? वर्षभराची ड्रायव्हिंग असायला पाहिजे, म्हणजे वर्षभर व्याज द्यायला पाहिजे. तर वर्षभराचं व्याज न देता ह्या प्रॉब्लेम बनवणाऱ्यांनी असं ट्रीट केलं आहे की ही ड्रायव्हिंग किती महिन्याची आहे? 6 महिन्याची आहे. आणि 6 महिन्याची ड्रायव्हिंग असल्यामुळं त्याच्यावर 6 महिन्याचा जो आहे व्याज आकारलाय. आणि 6 महिन्याचा व्याज म्हणजे किती? तर तो असतो 88 रुपये. कसा? तर बघा हे 175 रुपये किती महिन्याचे आहेत? फॉर 12 मंथचे आहेत, बरोबर आहे. म्हणून 12 महिन्याला 175 रुपये, तर 6 महिन्याला किती रुपये? असा प्रश्न आला तर आपण नेहमी काय करतो? 6 तिरकस गुणाकार, 6 गुणिले 175 भागिले 12 करतो. ठीक आहे, 6 गुणिले 175 भागिले 12. आता 6 गुणिले 175 केल्यानंतर
भागिले 12 केल्यानंतर 87.5 म्हणजेच राऊंड फिगरमध्ये 88 किंमत येते. बरोबर आहे. जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही याला ऑर मध्ये असंही करू शकतात. बघा 175 म्हणजे पूर्ण वर्षाचे, त्याच्या अर्धे म्हणजे 175च्या अर्धे किती येतात म्हणजे भागिले 2 88 रुपये. ठीक आहे. इथेही तसंच केलेलं आहे, 88 रुपये केलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, इंटरेस्ट 88 रुपये वजा करायचं आहे. ओके. हे कुठून आलं कळलं, वर्किंग नोट नंबर 4 मध्ये आलं. ठीक आहे, 88 रुपये. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला दिलेले आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरीज किती आहेत तर ते आहे 650. ऍड, हे बघा, ऍड आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे 650 रुपये. किती आला आउटरला, 650 ऍड केल्यानंतर 2500 रुपये. हे आउटस्टँडिंग सॅलरी परत तुम्हाला नोंदवायची आहे. आउटस्टँडिंग लायबिलिटी साईडला ना सॅलरी किती आहे, आउटस्टँडिंग सॅलरी 650 रुपये. ओके. आता मला वाटतं सगळे ऍडजस्टमेंट तुमच्या झालेले आहेत. आता तुम्हाला फक्त पोस्टिंग करायचे आहे. ड्रायव्हिंगचं परत एकदा सांगतो, 2500 रुपये ड्रायव्हिंग्स तुम्हाला दिलेला आहे आणि ड्रायव्हिंग्सवर 7% व्याज घ्यायचं आहे. पण इथं ॲज्युम केलेलं आहे की तो 6 महिन्याचा व्याज आहे, म्हणून 2500 वर 7% येते 175 रुपये आणि 6 महिने म्हणजे अर्धा, 175चा अर्धा किती आला 88 रुपये. ठीक आहे. बाकी सगळे ऍडजस्टमेंट माहिती आहेत. आता डायरेक्ट पोस्टिंग झालेले आहेत. आता फक्त आपण क्लोजिंग बॅलन्स बघूयात. ठीक आहे. क्लोजिंग बॅलन्स करून टाकूयात. किती येतं तर इकडं क्रेडिट साईडची टोटल येते जास्त, 66,850, 66,850. मग किती येतं इकडं बॅलन्स किती उरतंय, 26,325 रुपये बॅलन्स उरतोय. तो काय आहे, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड ऑन. हाच ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. हे 26,325 जशाला तसे. ठीक आहे. आता हे इंटरेस्ट ऑन ड्रायव्हिंगची एक अमाऊंट राहिली होती 88 रुपयाची. डबल इफेक्ट करायचा राहिला होता कारण की त्याच्यावर आपल्याला ऍडजस्टमेंट होती. तर इंटरेस्ट ऑन ड्रायव्हिंगचा क्रेडिट साईडला डबल इफेक्ट होणार. केवढ्याने आपले पैसे वाचले. इंटरेस्ट ऑन ड्रायव्हिंग फर्मची इन्कम आहे आपली, है ना. आपण पर्सनल यूजसाठी पैसा घेतला होता आणि फर्मला व्याज देतो म्हणजे फर्मची इन्कम आहे 88 रुपये. ठीक आहे, म्हणून ते क्रेडिट साईडला. आता मला सांगा टोटल किती येते, 26,778 रुपये टोटल आहे. 26,778. मग नेट प्रॉफिट किती आला तर नेट प्रॉफिट आला तुमचा 10,738 है ना. 10,738 रुपये नेट प्रॉफिट आहे. टू नेट प्रॉफिट काय करतो आपण या नेट प्रॉफिटला, ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करून टाकू. 10,738 ऍड करून टाका. 10,738 कॅपिटलमध्ये. हे बघा, हे 10,738 किती आला, 10,738 जर ऍड केलं तर 3,775 मध्ये तर 89,488 रुपये येतात. त्याच्यातून 2,500 वजा करून टाका आणि 88 वजा करून टाका तर येतं 86,900 रुपये. आता सगळे ट्रीटमेंट झालेले आहेत, सगळे आयटम्स आपण पोस्टिंग केलेले आहेत. आता बॅलन्स शीटचे आयटम्स मॅच होतात का बघायचं आहे. तर बॅलन्स शीटचा ॲसेट साईड आणि लायबिलिटी साईड मॅच होते का बघा. तर ॲसेट साईडचा टोटल येतो 1,15,400 आणि लायबिलिटी साईडचा टोटल येतो 1,15,400. बरोबर आहे. तर ह्याच्यावरून सिद्ध होतं की आपला प्रॉब्लेम बरोबर आहे, कारण की बॅलन्स शीट मॅच म्हणजे प्रॉब्लेम राईट. ओके. 1,15,400 ने बॅलन्स शीट क्लोज केली. इथं हा प्रॉब्लेम संपतो. थँक्यू व्हेरी मच.